एक्झॅक्टली हा पण तसाच करते नाही. फॉर्मॅट मध्ये गेले, मर्ज मध्ये गेले आणि इंटरसेक्ट केले. ठीक आहे. आता दुसरं चित्र घेतलं, साईज तेवढीच आहे. दुसरा स्क्वेअर सिलेक्ट केला, इथे आले, त्याला सिलेक्ट केलं आणि हे इथे मी बरोबर बसवलं. पहिल्यांदा इमेज आणि नंतर स्क्वेअर सिलेक्ट केला आणि इंटरसेक्ट केला. तिसरी इमेज घेतली, बरोबर तिथेच जॉईन केली. तिसरा भाग घेतला, इथे घेतल्यावर तिसरा भाग याच्यावरती ठेवला. पहिल्यांदा काय सिलेक्ट केली, इमेज, नंतर शेप सिलेक्ट केला, फॉर्मॅट मध्ये गेले आणि इंटरसेक्ट करून घेतलं. प्रत्येक वेळेला इमेज घ्यायची का एक एक सिलेक्ट झाल्यानंतर? हो, 4 इमेज घेऊनच ठेवल्यात ना मी. एका स्लाइड वर येतील ना, कसं काय? एका स्लाइड वर येतील. हो, एका स्लाइड. बघा, एका स्लाइड वर येतील. हे एका स्लाइड वर आहेत ना, बघा. पण त्याचे वेगवेगळे भाग आहेत ना, वेगवेगळे कोपरे आहेत. हो हो, आलं लक्षात. आता इमेज सिलेक्ट केली, शेप फॉर्मॅट मध्ये गेले, तुमची रिव्हिजन पण होते. इंटरसेक्ट केलं आणि आता चौथा भाग घेते, इकडचा, इकडे आले, हा चौथा भाग या चौथ्या कोपऱ्यात बसवला. इमेज सिलेक्ट केली, मग शेप सिलेक्ट केला, शेप फॉर्मॅट मध्ये गेले आणि इंटरसेक्ट केलं. आता हे माझे 4 पझल्सचे तयार झालेले आहेत.
जर आपला आकार व्यवस्थित असतील ना सगळे, तर ते व्यवस्थित बसतात. ठीक आहे. आता ह्याला मी काय करते, चारही सिलेक्ट केले आणि पिक्चर फॉर्मॅट मध्ये गेले, पिक्चर इफेक्ट मध्ये गेले आणि प्रीसेट मध्ये जाऊन हा शेवटचा भाग जो आहे ना त्याला सिलेक्ट केलं. त्यामुळे त्याचबरोबर त्याला थोडस ग्लो दिला. मॅडम हे परत सांगा मला. आता मी तुम्हाला ह्या बदामामध्ये एखादी इमेज
त्याच्यानंतर काय करायचं, मी इमेजला फ्रंट मध्ये आणायची ना? इमेज फ्रंट मध्येच घेतली. आधी पिक्चर घेतलं, मग इमेज बॅकला आहे आणि शेप पुढे घेतलाय. आउटलाईन काढून टाकायची. आउटलाईन काढून टाकायची. नो आउटलाईन. पहिल्यांदा इमेज सिलेक्ट केली, त्यानंतर शेप सिलेक्ट केला आणि त्यानंतर शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन काय केलं, मी इंटरसेक्ट. त्यामुळे ती इमेज जी आहे ती काय झाली, गोल. आता मी व्ह्यू मध्ये जाऊन जरा ग्रीड काढून टाकते, ग्रीड लाईन, आणि डिझाईन मध्ये येऊन हे डिझाईन घेते. तर आता तुम्हाला हे डिझाईन आकृती व्यवस्थित छान दिसून येते. आता ही आकृती आपली शेप फॉर्मॅट मध्ये आली. ठीक आहे. आणि त्याची परत आकृती होती, म्हणजे तो शेप होता राऊंड, तर ते काय झालं, पिक्चर बनला आहे बघा. हा जो भाग आहे बघा, ते हे जे पझल आहे, झिगझॅग पझल, हे आपलं तयार झालेलं आहे. तर हे झिगझॅग पझल आपण करू शकतो का? तर हो, नक्कीच आपण करू शकतो. ते कसं तयार करायचं ते आता आपण त्या ठोकळ्यांच्या आधारे, म्हणजे हे जे हा जो ठोकळा आपण आज बनवला की नाही, याचा वापर करून आपण हे झिगझॅग पझल तयार करू शकतो. मग त्याच्या काय काय स्टेप्स आहेत बघा बरं. आपल्याला प्राथमिक तयारी काय करायची आहे, तर आपणास आवश्यक ते चित्र गुगलच्या वेबसाईट वरून सिलेक्ट करायचंय पहिल्यांदा. त्यानंतर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सुरू करायचं. ब्लँक स्लाइड घ्यायची, एक चौरस आकार घेऊन ती स्लाइड त्याच्यावरती चौरस आकार घ्यायचा आणि त्याचं आउटलाईन काढून टाकायची. नंतर एक लहान राऊंड घेतला शेप आणि त्याचीही आउटलाईन काढून टाकली. नंतर चौरस आणि गोल एकत्र घेऊन प्रात्यक्षिकात दाखवल्याप्रमाणे करायचं आणि चित्र व चौरस इंटरसेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. काय करून घ्यायचंय, इंटरसेक्ट करून घ्यायचं आहे. शेप फॉर्मॅट मध्ये गेल्यानंतर शेप मर्ज कसा करायचा हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन मधल्या आपण जाणून घेतल्या आहेत. ठीक आहे.